आणि गेल्या एक वर्षाच्या मागे वळून जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला काय दिलं? या एक वर्षात अराजकता, द्वेष, मत्सर, जाती जातीतले भांडणं, कायदा व सुव्यवस्थेची लष्करं टांगल्या जाणं, सरकारी जमीन विकणं, मुंबई ही उद्योगपतींच्या घशात घालणे, याकरताच हे वर्ष एक दुर्दैवाने लक्षात राहील। यासोबतच माणूस किती खोटा बोलू शकतो याची देखील परिसीमा सरकारच्या पातळीवर ज्यावेळेस ओलांडल्या गेलेली आहे, त्याचं सीमोल्लंघन झालेलं आहे। निवडणुकीत दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही। आणि एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लेश्वरांकडे गहाण हा देवेंद्र फडणवीसांनी ठेवलेला आहे। 2014 ते 19 चे देवेंद्र फडणवीस आपण महाराष्ट्राने बघितले, मात्र आता एकदम वेगळाच एक व्यक्तिमत्व त्या ठिकाणी बसलेलं आढळून येतं, ज्यांना काही महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान देण्याची त्याची तयारी नाही, कुठल्याही प्रकारची सभ्यता, लोकशाहीचे संकेत पाळण्याची त्यांची तयारी नाही। आणि महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि हे या ठिकाणी केवळ रबर स्टॅम्प म्हणून काम करत आहेत असं देखील चित्र आहे। युती आघाडी कोणाशी करायची नाही करायची हे अमित शहाजी ठरवतात, कोणाला कोणतं खातं द्यायचं हे अमित शहाजी ठरवतात, कोणत्या जिल्ह्यातला कोण पालकमंत्री होणार हे अमित शहाजी ठरवणार। आणि यांना सातत्याने महाराष्ट्राच्या धोरणात्मक निर्णयाकरता दिल्ली गाठावी लागते। हा अशा पद्धतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान हा गहाण ठेवलेला आहे। सरकारच्या पातळीवर तर अनेक गलतान कारभार आहेत, सन्माननीय वडेट्टीवारजी त्याच्यावर जरूर प्रकाश टाकतील। मात्र सध्या पालकमंत्र्यांच्या संदर्भात नाशिकला पालकमंत्री कोण राहील आणि रायगडला, अलिबाग रायगडला पालकमंत्री कोण राहील याचा देखील निर्णय हा एक वर्षामध्ये ना करता सरकार हे घेऊ शकलं नाही। त्यामुळे यांचं योगदान काय, एका वर्षामध्ये काय यांनी दिलं? तर यांनी जे शब्द दिले, नवीन वॉकअपमध्ये जी दिली, त्या शब्दांमध्ये आका नावाचा एक शब्द हा महाराष्ट्राला त्यांनी बहाल केलाय, खोक्या नावाचा एक शब्द बहाल केलाय, कोयता गँग, रेती गँग यासारखी शब्दावली या देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला बहाल केलेली आहे। सोबतच पुण्याला झालेल्या बलात्कारात गृहराज्यमंत्री म्हणतात की ती पीडित महिला जी आहे ती जर ओरडली असती, किंचाळली असती तर बलात्कार झाला नसता। केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या परिवारातील मुलीला छेडछाड पोलिसांच्या समोर होते, कारवाई होत नाही म्हणून सदर मंत्र्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धरणे द्यावे लागतात। एवढंच नाही तर गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावर बार चालतो, तिथे बारबाला पकडल्या जातात, हे देखील महाराष्ट्राला बघावं लागलं। विधानसभेच्या सभागृहाच्या आत चर्चा जी आहे ती चर्चा होऊ न देता त्या ठिकाणी पत्त्याचे डाव आणि रमी खेळल्या जाते, हे देखील या महाराष्ट्राला दुर्दैवाने बघायला मिळालं। सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये जे चर्चेचं जे एकंदरीत वातावरण असलं पाहिजे तिथे गुंडागर्दी त्यांनी निर्माण केलेली आहे। त्यामुळे या एका वर्षात संतोष देशमुख, संपदा मुंडे अशा स्वरूपाचे हत्याकांड या महाराष्ट्रामध्ये समोर आलेले आहेत। त्यामुळे हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात लाचार सरकार आहे आणि ह्या एक वर्षाचा काळाकुट्ट अशा स्वरूपाचा देवेंद्र फडणवीसांचा एकंदरीत कार्यकाळ राहिलेला आहे। सत्तेसाठी एकत्र आलेलं एक गडबोळ आहे। यांना पुरोगामित्वासाठी, संविधानाशी, महाराष्ट्र धर्माशी, महाराष्ट्रातल्या सभ्यतेशी काहीही देणं घेणं नाही। आणि यासोबत राजधर्म नावाचा जो धर्म आहे तो देखील धर्म यांना निभावता येत नाही। त्यामुळे या सर्वांचा आशय आणि विचार करता हे अधर्मी स्वरूपाचं हे एक सरकार आहे, हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे। आणि यामधली जी धुसफूस आहे, यामधलं जे टोळी युद्ध जे आहे हे दुर्दैवाने महाराष्ट्राला रोज बघायला मिळत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या एकंदरीत शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आपण म्हणतो त्यामधलं हे आतापर्यंतचं सर्वात बेशरम आणि लाचार सरकार आहे, हे दुःखद अंतःकरणाने या ठिकाणी
आम्हाला आपल्या सगळ्यांसमोर या माहितीसह विषद करावं असं वाटतं. मात्र पुढचं वर्ष जे आहे हे वर्ष तरी त्यांनी दिलेले सर्व आश्वासनं पूर्ण करावे. मग ते जातींना दिलेल्या आरक्षणाच्या संदर्भातले आरक्षण असतील ती त्यांनी पूर्ण करावेत. निवडणुकीच्या तोंडावर दिलेले जे आश्वासन असतील ती त्यांनी पूर्ण करावेत. एकीकडे बौद्धिक दिवाळखोरीकडे आणि दुसरीकडे मानसिक दिवाळखोरीकडे महाराष्ट्र जे घेऊन जात आहे यातून सावरण्याची आवश्यकता आहे ही चिंता देखील आम्ही व्यक्त करतो. आणि ट्रिपल इंजिन आणि देशाच्या पंतप्रधानांचा नाम मला जप जे करत असतात त्यांच्याकडून विशेष पॅकेज घेऊन या आणि त्यातून महाराष्ट्राची दिवाळखोरी तर थांबवा. मात्र पगार देण्याकरता आपल्याला पैसे नाही, एवढी जी बदनामी महाराष्ट्राची होते त्याकरता केंद्र सरकारकडून यांना पॅकेज आणण्याची आवश्यकता असेल ती आणावी. मात्र बिघडलेलं प्रशासनाचं अर्थव्यवस्थेचं जे गाड आहे ते दुरुस्त करण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर या ठिकाणी आहे. एवढं निवेदन आपल्या समोर करतो. सरतेशेवटी पुढच्या एका वर्षासाठी देवेंद्र फडणवीस यांना मी शुभेच्छा देतो. मागच्या वर्षभरामध्ये आपली तुलना ही औरंगजेब क्रूर असल्यामुळे आणि औरंगजेबाचा जसा कार्यकाळ क्रूर होता तशी आपली तुलना ही औरंगजेबाच्या क्रूर कारकिर्दीशी आम्हाला करावी लागली होती. ज्या पद्धतीने थंड डोक्याने महात्मा गांधींचा खून हा नथुराम गोडसेने केला होता, कोल्ड ब्लडेड मर्डर जसा त्याचा उल्लेख आहे, तीच मोटस ऑपरेंडी देवेंद्र फडणवीसची आहे. ही देखील तुलना कुठेतरी देवेंद्र फडणवीसांची आम्हाला ही करावी लागली होती. आणि एवढंच नाही तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. आम्ही विरोधी पक्षाचे आहोत, त्यांच्या दलाला आम्ही कधी मतदान केलं नाही, करणार नाही, मात्र ते आमचे मुख्यमंत्री आहे. आणि अशा मुख्यमंत्र्यांसंदर्भात आम्हाला काय म्हणावं लागतं, त्यांना दरिंदा म्हणावं लागतं कारण ते तसे वागतात. त्यांना जल्लाद म्हणावं लागतं कारण ते लोकशाहीच्या सर्व मूल्यांना फाशी देत आहेत. आणि विसरायची तर एवढी त्यांना सवय लागली आहे की त्यांना गजनी देखील म्हणावं लागतंय. हे दुःख आहे. या शब्दानुरूप त्यांनी वागू नये आणि महाराष्ट्राचा जाज्वल्य स्वरूपाचा अभिमान आणि संस्कृती बाळगून पुढच्या वर्षीचा त्यांचं कारकीर्द संपन्न व्हावी ही शुभेच्छा देखील या निमित्तानं आम्ही त्यांना देत आहोत.